नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कृष्ण जन्माष्टमी स्पेशल सुटावडास प्रसाद रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात अर्धा कप किसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे। आता ते गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं छान असं गोल्डन ब्राउन झालेलं आहे। आता याला काढून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये पांढरी तीळ 1/3 कप घालून घेणार आहोत। आता तिलाही छान असं भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही जर वाटीचं प्रमाण घेत असाल तर अर्धी वाटी खोबरं आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी तीळ घ्यायची आहे। आपली तीळ छान असे भाजली गेलेली आहे। आता आपण हिलाही काढून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा खसखस घालून घेतलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित भाजून घेणार आहे। खसखसही छान अशी भाजली गेलेली आहे। आता आपण हिलाही काढून घेणार आहोत। आता या कढईमध्ये मी एक चमचा बडीशोप घातलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता मी बडीशोपलाही काढून घेणार आहे। आता मी कढईमध्ये 14 ते 15 काजू आणि बदाम टाकून घेतलेली आहेत आणि त्यांनाही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। यांना भाजून घ्यायचं कारण म्हणजे याच्यातला ओलावा हा कमी होईल आणि आपला प्रसाद हा जास्त दिवस टिकेल। बदाम काजू ही छान अशी भाजली गेलेली आहेत। आता यांनाही आपण काढून घेणार आहोत। पाहू शकता सगळ्या गोष्टी छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत। आता मी यात 2 तुकडे सुंठाचे घेतलेले आहेत आणि 3 विलायची घेतलेली आहेत आणि 1/4 कप किसून घेतलेला गुळही घेतलेला आहे। आता मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे। त्यात सुंठाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि याला आपण बारीक करून घ्यायचं आहे। पाहू शकता छान असं पावडर तयार झालेलं आहे। आता यात आपल्याला काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत। त्याचसोबत भाजून घेतलेली खसखस आणि बडीशोपी घालून घ्यायची आहे। आता याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता त्याच मिक्सर जार मध्ये आपल्याला तीळही घालून घ्यायची आहे आणि इलायचीही घालून घ्यायची आहे आणि याचं बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे। आता एका डिश मध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे। आता आपण इथे भाजून घेतलेलं खोबऱ्याचं किस हाताने क्रश करून घेणार आहोत आणि आता त्याला या प्रसादात टाकून घेणार आहोत। या खोबऱ्याच्या किसला मिक्सर मधून बारीक करायची गरज नाही। भाजल्यावर ते कोरडं होतं, त्या हाताने इझिली क्रश होतं। आता ते हे मिश्रणात टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर किसून घेतलेला गुळही आपण त्यात घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित या सगळ्यांना एकजीव करून घेणार आहोत। आता मी इथे एक मोठा चमचा खारीकची पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे खारीकची पावडर नसेल तर तुम्ही खारीक किसूनही टाकू शकता। ती यात टाकून आपल्याला यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तयार आहे आपला कृष्ण जन्माष्टमी स्पेशल प्रसाद। या प्रसादाला सुटावडा असंही म्हटलं जातं।
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.